नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. आत्ता जर बघितलं तर पॉलिटिकल टेम्परेचर हाय आहे आणि सध्या जर बघितलं तर सगळीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या प्रचाराची व प्रचाराच्या मुद्द्यांची चर्चा आहे. आत्ता माझ्यासोबत आहे पुरंदर तालुक्यातील वीर गावचे सुपुत्र आणि भाजपचे वीर पंचायत समिती गणाचे उमेदवार सुधीराप्पा धुमाळ यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय विजन आहे, पक्षाने त्यांना संधी दिलेली आहे, नेमकं पंचायत समितीचे सदस्य म्हणून विजयी झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर किंवा उमेदवार म्हणून ते नागरिकांच्यापर्यंत कोणते मुद्दे घेऊन लढणार आहेत, त्यांचं वीर पंचायत समिती गणाच्या बाबतीतलं विजन काय आहे आणि एकंदरीत त्यांचा हा संपूर्ण राजकीय प्रवास कसा झालेला आहे या बाबतीत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण नमस्कार. नमस्ते, मी सुधीराप्पा धुमाळ. काय आता तुम्हाला भाजपने उमेदवारी जाहीर केलेली आहे, तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे, मतदारांशी संवाद साधताय, एकंदरीत कशी झाली ही वाटचाल, तुमचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला? मी 90 सालापासून सहकार महर्षी चंद्रकाका जगताप यांच्या कार्यकर्ता आहे. त्यांच्याबरोबरच काम करत होतो. मी पण सतरंजीवरला कार्यकर्ता आहे. असं स्टेजवर मी कधी बसलो नाही किंवा काय नाही, कधी भाषण वगैरे केलेलं नाही. मी जिल्हा बँकेत परिचय शाखेत व्यवस्थापक आहे. काकांच्या नंतर सरांच्या माध्यमातून मी काम करत आलो. सर भाजपमध्ये गेल्यानंतर आम्ही सर्व भाजपमध्ये प्रवेश केला. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून माझी मुलांचं शिक्षण वगैरे चालू आहे. मी सरांना कल्पना दिली होती की सर माझी काय एवढी आर्थिक परिस्थिती ही नाही, पण सरांनी घाण्यातील सगळ्या लोकांशी चर्चा करून आता प्रत्येक गावात माझा संबंध असल्यामुळे बँकेच्या मार्फत लोकांना मी जी सेवा देतो त्या सेवेचा हे करून लोकांनी माझी शिफारस सरांच्याकडे केली. तरी पण सरांनी जे तिकीट मला दिले त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतःच आत्ता उल्लेख केला, तुम्ही सतरंजीवरचे कार्यकर्ते आहात आणि आजपर्यंत कधीही तुम्ही भाषण केलेलं नाही किंवा स्टेजवरती बसलेलं नाहीत. एकंदरीत पक्षाने एका सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवाराला ही संधी दिली आणि काय आता तुम्ही जो वीर पंचायत समिती गणातून ज्या तुमच्या मतदारसंघातून निवडणूक लढवताय या बाबतीतलं विजन काय आहे तुमचं, की काय तुम्ही मतदारांना काय एक प्रत्येक उमेदवाराकडून एक अपेक्षा असते, तर तुम्ही मतदारांना काय देणार आहात, विजन काय आहे तुमचं? मी सहकार क्षेत्रात पूर्वी म्हणजे 91 सालापासून मी सहकार क्षेत्रात काम करतोय. काकांच्या जवळ राहून मला कार्यकर्ते कसे जोडायचे, लोकांच्या अडचणी काय आहेत हे सर्व मी जवळून बघितलेलं आहे. काकांचा एकच उद्देश असायचा की लोकांचे आणि समाजाचं आपल्या राहणीमान किंवा आर्थिक परिस्थिती उंचावली पाहिजे हे काकांचे पहिल्यापासून स्वप्न असायचं. काका कधीही कोणाला माघारी हाताने पाठवत नव्हते, त्या माणसाला मदतच करत होते. त्यांचा मी जवळनं अभ्यास केलेला आहे, कायम त्यांच्याजवळ असायचो. मी सुद्धा सहकाराच्या माध्यमातून जी काय मला सेवा करता येईल, महिला बचत गट असेल, आमच्या बँकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना 8% व्याजाने कर्ज देतो आणि जर त्यांनी नियमित कर्ज फेड केले तर आम्ही त्यांना 4% रिबेट देत असतो. असे मी आमच्या गाणातील म्हणजे आमच्या जे कार्यक्षेत्रात आहेत राऊतवाड म्हणजे वीर, तोंडल, माहूर, परिंच, सटलवाडी, पांगारे ह्या सर्व महिलांना मी जास्त कायम सहकार्य करत आलो आहे आणि त्यांना कर्जाचं बँकेचं संपूर्ण धोरण त्यांना समजून सांगून त्यांना बचतीची सवय लावली. त्यातनं त्यांनी छोटे मोठे उद्योग सुरू केलेले आहेत. काही महिलांना त्या हरगोडमध्ये आमच्या महिलांनी हळदीचा प्रोजेक्ट चालू केला होता. कोणी पापड, कोणी सिलाई मशीन, कोणी शेलीपालन, असे बरेच उद्योग बँकेच्या माध्यमातून केलेले आहेत. आता तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून मग ह्या महिलांसाठी किंवा रोजगाराच्या संधींच्या बाबतीत काय करणार आहात? माझी जर निवड पंचायत समितीत झाली तर पंचायत समितीमार्फत ज्या काय महिलांना सुविधा आहेत त्या महिला बचत गटांच्या माध्यमातून मी देण्याची व्यवस्था करेन. आता बरेचसे शासनाचे भाजपने बरेच असे हे काढलेले आहेत महिलांच्यासाठी. काही महिला बचत गटांना 10 लाखापर्यंत सुद्धा कर्ज आता वाटप होते.
त्यांना रोजगाराची संधी चांगली उपलब्ध होईल आणि त्यात मी स्वतः पुढाकार घेऊन महिलांना मदत करेल. एकंदरीत जर बघितलं तर वीर पंचायत समिती गंजो आहे, यामधल्या काय समस्या काय भेडसावत आहेत की ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी एक भावी पंचायत समिती सदस्य म्हणून तुमच्याकडे आता सगळे बघतायत, तर जर समजा पंचायत समिती सदस्यपदी तुम्ही विजयी झाला, निवडून आला, तर ह्या समस्या कोणत्या आहेत की ज्या समस्या सोडवणार आहात तुम्ही? मुळात आमचा हा संपूर्ण ग्रामीण भाग आहे. शेती हा पूर्ण मुख्य व्यवसाय आणि शेतात जाण्यासाठी रस्त्यांच्या अडचणीत जास्तीत जास्त मी लोकांना पानंद रस्ते जी स्कीम आहे आपली शासनाची त्यातनं त्या योजना मंजूर करण्याचा प्रयत्न करीन व शेताच्या बांधापर्यंत जाण्यासाठी त्यांना रस्ते बांधण्याची व्यवस्था करेल. तसेच पाणी पुरवठ्याची जी जीवनची कामे आहेत, आता आमच्याच गावात जवळजवळ 6 कोटीची जलजीवन सरांच्या मार्फत आमच्या गावाने पूर्ण केलेली आहे. वीर धरणावरनं म्हणजे नदीवरनं पाणी वडवड्यांच्या तिथनं पाणी सरांनी वीरमध्ये आणलेलं आहे. वीरमध्ये सुद्धा पाण्याचे संजय चंदोकाका जगताप ह्या माणसाचं विकासाचं जर तुम्ही हे बघितलं तर तालुक्यात आज मी त्याला असा नेताच नाही. ह्या माणसाकडे व्हिजन आहे, लोकांना सहकार्याची भावना आहे, छोटे मोठे उद्योगांच्यासाठी ते प्रोत्साहन देतात आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशातून सुद्धा हे माणूस पैसे खर्च करून लोकांचे प्रपंच उभे करण्याचे काम करतात. तसेच आमच्या इतर जी गावातली गावे आहेत त्यांना सुद्धा मी पाण्याच्या जलजीवनच्या किंवा पाणी पुरवठ्याच्या समस्या जी येतात पाण्याच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. प्रत्येक गावाच्या ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेतनं मी ठराव मांडील व ज्या अडचणी येतील त्या अडचणी मी पंचायत समितीमार्फत आमचे वरचे जिल्हा परिषदचे हरिभाऊ लोळे आहेत त्यांच्यामार्फत जिल्हा परिषदमधून आणि शेवट संजय सर तर माझा हक्काचा माणूस आहे, त्या माणसाकडून मी जास्तीत जास्त लोकांना कशा सुविधा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करेल. आता जर बघितलं तर तुम्ही भाजपकडून निवडणूक लढवत आहे. तुम्ही आत्ताच उल्लेख केला की माजी आमदार संजय जगताप या अगोदर काँग्रेसमध्ये होते, आता ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. एकंदरीत आत्ताची जर वाटचाल बघितली तर महानगरपालिकांचे निकाल हाती आले, त्या अगोदर नगर परिषदांचे निकाल हाती आले. या दोन्ही निकालांकडे बघता भाजप जोरदार मुसंडी मारतोय. आताही असा विश्वास व्यक्त केला जातोय की आगामी झेडपी आणि पंचायत समितीमध्ये देखील भाजपला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळेल आणि पुरंदरमध्ये कमळ फुलेल. या बाबतीत काय म्हणाल? आपल्या गावाचा विकास करायचा असेल, तालुक्याचा विकास करायचा असेल तर भाजपशिवाय आज पर्याय नाही. त्यांच्याकडे विकासाचा जो दृष्टिकोन आहे, आज तुम्ही बघा देशात सुद्धा भाजपचे त्यांनी देशाचा आपला GDPचा रेट बघा, लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत, नवीन नवीन स्कीमा आणतात, लाडकी बहीण असेल, PM किसान असेल, नमो हे असेल महाराष्ट्राचं आपलं शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे डायरेक्ट खात्यात पैसे जमा होतात. राज्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस हे प्रभावीपणे काम करत आहेत, विकासाचं त्यांचं धोरण आहे. तसंच मध्ये आत्ता झालेल्या महानगरपालिका भाजपचेच हे झालेले आहेत, नगरपालिकेत सुद्धा भाजपनीच मुसंडी मारलेले आहेत. या घातलेल्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुका आहेत त्यात सुद्धा भाजपच प्रभावीपणे मुसंडी मारलेलं दिसेल व आपल्या तालुक्याचा गावाचा विकास हा भाजपमार्फत करू शकतो. आणि आमचे जे नेते आहेत संजयजी जगताप हे अतिशय हुशार माणूस असून उच्च शिक्षित आहे आणि लोकांच्यासाठी तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आहे. तरी सर्वांनी आमच्यासारख्या एक सर्वसामान्य माणसांना तुमचं बहुमल मत द्यावं व संजय सरांचं हात बळकट करत एवढीच इच्छा मी व्यक्त करतो. एकंदरीतच हे होते वीर पंचायत समिती गणाचे भाजपचे उमेदवार सुधीरप्पा धुमाळ. सतरंजीवरचा कार्यकर्ता जो कधीही व्यासपीठावरती बसलेला नाही, ज्यांनी कधी भाषण केलं नाही. मला वाटतं आपणच्या संपूर्ण जीवन प्रवासातली म्हणजे सामाजिक असेल राजकीय जीवन प्रवासातली ही पहिलीच मुलाखत असेल की जी त्यांनी दिलेली आहे आणि ती चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजपने पाठबळ दिलंय आणि उमेदवारी दिलेली आहे. आगामी पंचायत समिती
समितीचे सदस्य होणार आहेत ते, आणि त्यांचं विजन देखील त्यांनी सांगितले. एकंदरीत ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा जो व्हिडिओ आहे चावडी न्यूजचा, ही मुलाखत जी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेतून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराचे अपडेट व या संपूर्ण जे मतदारसंघ आहेत यातील पुरंदर तालुक्यातील मतदारांच्या प्रतिक्रिया व उमेदवारांच्या मुलाखती आम्ही तुमच्यापर्यंत चावडी न्यूजच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. नमस्कार.